मी हं. हल्ली कारण मुली पण लहान शाळेतल्या पण मुली खूप वेट कॉन्शियस झालेल्या आहेत होय, होय. आणि त्याही म्हणजे आमच्याकडे अशा काही काही केसेस येतात ज्याच्यात मुली खातच नसतात किंवा खाल्लं आत्ता हं. एकदा खाल्लं किंवा रात्रीचं परत खात नाहीत हो. असे प्रकार करतात. होय, म्हणजे जे होय. इटिंग डिसऑर्डर्स हे पण जो प्रकार आहे हं, तोही हं. खूप म्हणजे वाढतो त्याच्यात असं. तर दॅट इज वन रिस्क की तो एक वेगळा एक टोक झालं. दुसरं जे आहे ते छान दिसायला म्हणून किंवा मी जर जरा स्लिम असेल हो. तर मला म्हणजे जास्त लोकांना मी आवडेन आवडेल. किंवा मग मी हेल्दी राहीन. जे आपण कारण बघतो टीव्हीवर, मोबाईलमध्ये हां, तसं आपल्याला सगळीकडे बनायचं आपल्याला असतं. तेच खरी तशाच गोष्ट आहे. सगळीकडे सिनेतारका हं. काय, Instagramवर काय, हल्ली सगळीकडे आणि ते आपल्याला आयडियल मानलं जातं एकदम. हो ना. आणि तसं बघ ना, असलं आता म्हणजे. साधी गोष्ट आहे. परवाच मी एक हां, Instagramवर पण एक स्टोरी टाकली, हां. की कुणीतरी ना एक हेल्दी रेसिपी दाखवत होतं. हं, ठीक आहे. हं. पण आता ती हेल्दी रेसिपी दाखवणारी ती व्यक्ती जी होती, ती आपला चेहरा नव्हती दाखवत, पण ती मुलगी जी आहे, हां. ती तिची एकदम अशी कंबर, सुडौल, बारीक बांधा. कंबर हां. एवढी. तिचं फक्त पोट दिसत होतं. एकदम फ्लॅट ॲब्स होते हे. म्हणजे त्याच्या मागचा आपल्याला अर्थ काय कळला, की हं, तुम्हाला जर हेल्दी खायचंय, हं. तर त्याचा अर्थ हा, की तुमचं पोट जे आहे ते एकदम फ्लॅट फ्लॅट पाहिजे, तुमची पाहिजे. कंबर एकदम बारीक पाहिजे. हां. खरी गोष्ट आहे. मग आता मी जर हे खाल्लं, हं. तर मला हिच्यासारखी कंबर मिळेल. मिळेल. ओके. हं, पण हं. ॲक्चुअली जर आपण बघितलं तर वाढत्या वयातल्या मुली जर एवढी बारीक कंबर करायला गेल्या, ठीक हं. आहे. किंवा इव्हन मोठ्या त्याहून मोठ्या म्हणजे हं. 20शीतल्या 20 टू 30 इयर ओल्ड्स पण जर अशा एवढ्या बारीक व्हायला जर गेल्या, तर त्यांच्या शरीरातलं चरबीचं प्रमाण म्हणजे फॅटचं हं. प्रमाण इतकं कमी होईल, हं. की त्यांचे पिरियड्स जातील. ओह! ओके. आपल्या पिरियड्ससाठी आपलं फॅट हं. पर्सेंटेज हे भयंकर महत्वाचं असतं. बरं. ओके. म्हणजे ओके. आता विचार कर बघ, हं. एकीकडे पी-सी-ओ-एस, राइट. वाढत्या वजनामुळे पी-सी-ओ-एस होतो. हां, हं, हं. आणि दुसरीकडे वेट लॉसमुळे इंड्यूस पी-सी-ओ-एस सारखा प्रकार होतो. बरं. की म्हणजे आपण स्वतःहून करून का तर मी हं. बारीक व्हायचंय म्हणून मी आता खाणं सोडलं, की मग एकदाच खाते किंवा मी नुसतं ज्यूसच पिते. हं. असले नाही ते प्रकार करत बसतात आणि मग नंतर पाळी जाते, की मग परत गायनेकोलॉजिस्टकडे जायची वेळ येते. त्यामुळे तुम्ही फॅट पर्सेंटेज जे आहे, हं, म्हणजे हं. हेल्दी फॅट पर्सेंटेज तुमचं किती असलं पाहिजे, हं, कोणाचाही. म्हणजे हं, आता हं. वाढत्या वयातल्या मुलींचं मी नाही म्हणत आहे, अडल्ट्सचं सांगते मी हे बरं. इथे. ठीक आहे. तर अडल्ट्सचं हेल्दी फॅट पर्सेंटेज बायकांचं हे साधारण 25% असलं पाहिजे. अच्छा. ओके. हं. आणि 25% फॅट पर्सेंटेज जर असेल, तर तुम्हाला कधीच सिक्स पॅक ॲब्स येऊ शकत नाहीत. हं. ओके. हं. सो हं. याचा अर्थ मी काय अजून एक पण गोष्ट काय म्हणतीये, की सिक्स पॅक ॲब्स हे हेल्दी नाहीत. नाहीत. खरं आहे. सिक्स पॅक ॲब्स किंवा डॅशबोर्ड ॲब्स, आता हे पुरुष असो का स्त्रिया, हल्ली स्त्रिया सुद्धा खूप असं मला हो, बारीक हो. बारीकच माझं पोट फ्लॅट, मला कॉन्केव्ह टमी, माझ्या क्लिनिकमध्ये असं सांगत येतात, की बरं. मला कॉन्केव्ह टमी हवंय. म्हणलं काय असतो कॉन्केव्ह हा टमी प्रकार? अगं असं पूर्ण अच्छा. बरं, आतमध्ये. बरं, बरं. ओके, आता ओके. पोट येते ते थोडं हां. बाहेर असणारच आहे, हो, राइट? इट्स अ हो. नॅचरल बल्ज व्हिच यू हो. आर कॅरिंग. थोडंसं पोट, अगदी जे बारीक सडपातळ असतात हं, त्यांनाही हं. थोडंसं पोट हवं असतं. तेही त्यांना काहीतरी करून आत ढकलायचंय. बरं. इतकं फॅट कमी करायचंय हं, आणि हं. मग पिरियड येत नाही. मग परत प्रॉब्लेम होतो कारण पिरियड नाही आला, की परत स्किन खराब होते. स्किन हो. खराब झाली, मग परत केस खराब होतात. द सायकल कंटिन्यू. सो व्हॉट आय वुड लाइक टू से हिअर, की म्हणजे हं, तुम्ही खूप जास्त लक्ष कशाकडे ठेवलं पाहिजे, हं, हं. की तुमचं फिटनेसकडे लक्ष ठेवा. बरोबर. तुम्ही तुमच्या ज्या काही डेफिशियन्सीज काही हं, नाहीयेत ना, हे बघा. आपलं वजन अचानक म्हणजे 3 वर्षात एकदम खूप वाढलं नाहीये ना, गेल्या 3 हं, वर्षात हं, किंवा 2 वर्षात, की हं. मी 2 वर्ष आधी मला साधारण 32च्या कमरेची जीन्स होत होती आणि आज उठले सकाळी आणि ती 37ची झाली असं एक तर होत होत नसतं नाही. फर्स्टली, की एका रात्रीत काही आपलं वजन हां, एवढं वाढत नाही. पण हां. असं वाटतं हं. मनाला, की मी एका रात्रीत एवढं बरं. माझं वजन वाढलंय असं. पण अचानक जर वजन वाढलंय, तर देन यू नीड टू गो अँड गेट इट चेक्ड. आणि हं, नेहमी लक्षात ठेवायचं, की कुठल्याही प्रकारचं वजन कमी करायला जेव्हा हं. जाताय, तेव्हा इट नीड्स टू बी अ फॅट लॉस प्रोग्राम येस. अँड मसल गेन प्रोग्राम. गेन प्रोग्राम. फक्त फॅट लॉस नाही, मसल कन्झर्व्ह झालाच पाहिजे. बरं.